नाईक त्यांना प्रत्युत्तर आपण पाहतो. जर्सी क्रमांक 22 नवतरुण सोलार सिद्ध घाटाव उपांत फेरीची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 22 नवतरुण सोलार सिद्ध घाटाव आणि त्याला प्रत्युत्तर जर आपण पाहिलात तर मजबूत ध्येय असतील आपल्याला हा चढाईपटू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच कारण अजून दर्जेदार सामने बाकी आहेत. सेमीफायनलचे सामने बाकी आहेत. अंतिम लढत बाकी आहे. परंतु बोनस गुण मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो. मला सोडचे मला झोप करते आणि इथे मात्र एका गुणाची कमाई करते. त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 1 आपण मैदानामध्ये पाहतोय. याचं संपादन करावं लागेल कारण आपल्या समोर देखील तितक्या ताकदीचा संघ आहे. धावडी स्पोर्ट्स क्लब रोहा रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आहे. रिक्त असं मागे परतलाय त्यांना प्रत्युत्तर अनिरुद्ध भोसले मित्रांनो स्थानिक मुळगाव बोर्ली पंचतन. परंतु जर पाहिला तर या ठिकाणी काय चढाई पाहायला मिळाली हो. एका गुणाची कमाई या ठिकाणी पाहतो. धोक्याची घंटा जर्सी क्रमांक 5 सडपातळ बांधायचा हा चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतो. किती गुणांची लूट करते, किती गुणांची कमाई, काय चढाई म्हणाली. 2 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळाली. 1 तेरी ते 1 मेरी असा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याला पुन्हा प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 3 अनिरुद्ध भोसलेची चढाई मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. उंच पुरा हा खेळाडू ज्याच्या पायात तोकते वादळ असा खेळाडू काय गुण टिकला हो. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 5 चढाईपट्टू निघालाय आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी. या अथांग सागरामध्ये निभावू शकेल का हो आपल्या अस्तित्वाची लढाई. चढाईसाठी निघाला जर्सी क्रमांक 5 सडपातळ बांध्याचा हा चढाईपट्टू. परंतु मित्रांनो हा खेळ शक्तीचा नाही आहे, हा खेळ व्यक्तीचा सुद्धा आहे. धावत रहा. काय खेळी पाहायला मिळाले. सलग 3 चढाईमध्ये यश संपादन करताना पाहायला मिळालं. अनिरुद्ध भोसले या ठिकाणी आपण पाहिला तर गुणांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळतो. आणि त्यांना प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 1 पाहायला मिळेल. नवतरुण सोनार सुद्धा घाटाव संघाचा चढाईपटू धावडी स्पोर्ट्सच्या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. किती गणांची या ठिकाणी कडेलोट करेल. बोनस गुण आपण पाहिला. काय चढाई पाहिली. चढाईसाठी पाहिला गेला तर मजबूत ध्येय असतील आपल्याला हा खेळाडू आपण पाहतोय. धावडी स्पोर्ट रोहा संघाचा थापा चढाईसाठी निघालाय. परंतु रिक्त हस्ता मागे पडण्यात प्रयत्नात या ठिकाणी पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 2 कल्पेश अशी चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. नक्कीच मित्रांनो ज्याला आला राग तोच खरा कबड्डीचा वाघ. ज्याची मजबूत छाती तोच खेळेल खेळ कबड्डी. चांगला पर्सेंट पाहायला मिळाला. अनिरुद्ध भोसले इथे मात्र आपल्या संघासाठी गुणांची पराकाष्ठा करतात, गुणांची कमाई करतात.
पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 चढाईसाठी निघाला आहे. सामना जर पाहिलात ना तर या ठिकाणी चुरशीची लढत समान गुणा पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 2 मजबूत ध्येयष्टी लाभलेला चढाईपट्टू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शांतरित्या चाललेला हा सामना मैदानाच्या आतमध्ये किती गुणांची पराकाष्ठा, परंतु उभा ठाकलाय. काय क्षेत्ररक्षण म्हणावं हो. देवा डायरेक्ट धोक्याची घंटा यश संपादन करावं लागेल, गुण संपादन करावं लागेल. ते मात्र रोखलं गेलं. चढाईसाठी पुन्हा एकदा अनिरुद्ध भोसले आपण पाहतोय. 10वे स्पोर्ट्स संघाचा हा चढाईपट्टू, परंतु किती गुणांची कमाई, 2 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळाली. अनिरुद्ध भोसले नक्की उंचीचा फायदा पाहायला मिळाला. सेमीफायनलचा पहिला सामना वादल खारीकवाडा विरुद्ध दर्यावर्दी नागावंडर. सामना फक्त विलंब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दर्यावर्दी नागावंडर वादल खारीकवाडा. आणि या सामन्यातील जो संघ विजय होईल तो शिवाय बांधणे संघास पुन्हा एकदा चढाईसाठी निघाला अनिरुद्ध. अर्थातच करो या मरू लढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. उपांत्य फेरीची ही लढत, शेवटचा सामना उपांत्य फेरीचा आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. ज्याचा वारंवार चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो असा खेळाडू खऱ्या अर्थानं अनिरुद्ध भोसले आपल्याला मैदानात पाहतो. सुंदर लातूनी गाडी मारण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी देखील होतो. सुंदर चढाई अनिरुद्ध भोसले याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. तर जसे क्रमांक 33 आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. किती गुणसंख्या दाखल करतो, किती गुणसंख्या प्राप्त करेल हे देखील आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळेल. एक गुणाची कमाई करतो आणि आपल्या तंबूत दाखल. विरुद्ध दर्यावर्दी नागाव बंदर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना असेल चालू सामना संपताच आपला सामना लगेचच या मैदानावर खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. लढत एक जबरदस्त लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. खरोखरच या ग्राउंड साठी ज्यांनी मेहनत घेतली, ज्यांनी हा पुढाकार घेतला, आमचे मित्र आबा हेबेकर असेल, ओम सुर्वे असेल, रोहित सुर्वे असेल, जितेश पाके असेल,
विजय शेठ टन्ना असेल, श्रवण खैरे असेल, मंदार खैरे असेल, खरोखरच हा शिर्वे देखील असतील, ओंकार नरवाणकर असेल, खरोखरच या खेळाडूंनी या मैदानासाठी विनय घाटकर, श्रीप्रसाद तोंडलेकर यांनी सुद्धा खरोखरच मेहनत घेतली आणि हा पटांगण आपल्याला निर्माण करून दिला. तर त्यांचं देखील मंडळाच्या वतीने त्यांचं देखील आभार मानतो आणि सामन्याकडे वळतो. तर जसे क्रमांक 5 अर्थातच अनिकेत याची चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळते. 6-1 समीकरण आपल्याला पाहायला मिळते. उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात एक हलकी चढाई करून आपल्या संघात माघारी येतो. त्याला प्रत्युत्तर झालंय तो गौरव नाईक. एक रायगड जिल्ह्यात बलाढ्य खेळाडूंच्या यादीत ज्याचं नाव कोरला जातो तो गौरव नाईक आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. एक जबरदस्त खेळाडू आपल्याला रोहा तालुक्यात रोहा विभागात आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. हो 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 आता मात्र उभा ठाकलाय. हरणासारखी चपळता आणि वाघासारखी नजर निश्चितच आपल्याला मैदानात पाहायला मिळते मित्रांनो. 2-1 समीकरण असेल पाहू. पुन्हा एकदा चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 1 प्रतीक याची चढाई आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. 7-1 झुंज देतोय. शांत रीतीने सामना चालू आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच मित्रांनो ही स्पर्धा संपूर्ण जगभरात दाखवली जाते जे गणेश युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्यांचा मोलाचा सहकार्य लाभला ते सुधाकर शिरवटकर, सुधाकरजी पाटील, तसेच रवींद्रजी दिवेकर, सुधीरजी तोंडलेकर, संतोष तोडणकर, संदीप पाटील सर यांचं मी मंडळाच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे आपण ती स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. तसेच चढाईसाठी जर आपण पाहिला तर अनिकेत भोसले मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 10वी स्पोर्टच्या संघाच्या मागे जे प्रशिक्षक आहेत ते मामा आपली बसण्याची या ठिकाणी मंडळाने व्यवस्था केलेली आहे. आपण या ठिकाणी नंतर यायचं आहे. आणि इथे मात्र काय खेळी पाहायला मिळाली हो. गौरव चढाईसाठी निघाला ऋषिकेश थापा. मैदान कसा गजगजून टाकतोय. जबरदस्त खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. हो 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 आता मात्र ऋषिकेश याचं वारू रोखलं जातं. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. सोनार सुद्धा घाटा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. उपउपांत्य फेरीची ही शेवटची लढत एक जबरदस्त लढत म्हणून आपल्याला मैदानात पाहायला मिळते. सामना संपायला शेवटचे 5 मिनिट असतील. गुणसंख्या आहे, गुणफलक आहेत 16-8. 8 गुणाचे नाम मात्र आघाडी रोहा 10वी स्पोर्ट्स क्लब रोहा या संघाकडे असेल मित्रांनो. हो 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 किती गुण संपादन करतो. 1 गुणाची कमाई करतो आणि आपल्या संघात दाखल होतो. तर निघालाय गौरव नाईक.
खरोखरच ज्याच्या पायात टोकते वादळ. सेमीफायनलचा पहिला सामना दर्यावरती नागाव बंदर प्रतिस्पर्धी संघ झुंजदेव वादळ खारीकवाडा. चालू सामना संपताच कोणत्याही क्षणाचा न विलंब करता आपण मैदानाकडे वाटचाल करायचं. तर डोळ्यासाठी निघालाय थापा. मैदानात चढाईसाठी थापा. एक जबरदस्त खेळाडू आपल्याला मैदानात पाहतोय. एक मजबूत यष्टी लाभलेला हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहतोय. 7 गड्यांना मैदानी झुंजतो एक गडे. 7 गड्यांना मैदानी झुंजतो एक गडे. विजयी क्षण जो खेचून नेतो नाद झुंजतो. खेळ कबड्डी खेळ कबड्डी. सामना संपायला शेवटचे 3 मिनिट असतील. पाहूया कोणाच्या उजव्याचा शंखनाद कोण होईल हे देखील आपल्याला मैदानात पाहावं लागेल. मित्रांनो 1 गुणांची कमाई करतोय आणि संघात दाखल होतोय.